नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक अतिशय प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक कथा घेऊन आलो आहे। ही कथा आहे अशा स्त्रियांबद्दल ज्यांच्यामध्ये 5 खास गुण असतात। अशा स्त्रियांना घराची लक्ष्मी मानलं जातं। मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा। चला आता कथेला सुरुवात करूया। कथेची सुरुवात प्राचीन काळी एका गावात राम आणि सीता नावाचं एक जोडपं राहत होतं। देवाच्या कृपेने त्यांच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य यांची काही कमी नव्हती। पण एके दिवशी एका छोट्याशा गैरसमजातून त्यांच्यात भांडण झालं। भांडण इतकं वाढलं की सीताने रागात रामाला काही उलट-सुलट बोलून टाकलं। रामालाही राग अनावर झाला आणि त्याने चटकन सीताला थोबाडीत मारली। सीता रागाने लाल झाली। तिने तात्काळ आपल्या 2 मुलांना घेतलं आणि माहेरी निघाली। रात्र झाली होती आणि गावाबाहेर एक घनदाट जंगल लागलं। जंगलात एका साधूचा आश्रम होता। साधूंनी रात्रीच्या वेळी एक बाई 2 मुलांना घेऊन जंगलात चाललेली पाहिली। त्यांना कुतूहल वाटलं, ही बाई इतक्या रात्री जंगलात कुठे चालली आहे? साधूंनी तिला थांबवायचं ठरवलं, पण मनात विचार आला, लोक काय म्हणतील? एक साधू रात्रीच्या वेळी बाईशी बोलतोय। पण मग त्यांना जंगलातील धोक्याची आठवण झाली, हिंस्र प्राणी, चोर, लुटारू। साधूंनी ठरवलं, लोक काहीही म्हणोत, पण या बाईला आणि तिच्या मुलांना वाचवणं माझं कर्तव्य आहे। साधू आणि सीताची भेट। साधू सीताजवळ गेले आणि म्हणाले, माते, इतक्या रात्री तुम्ही कुठे चाललाय? तुमच्यासोबत ही 2 लहान मुलं आहेत। जंगलात खूप धोका आहे। काही अडचण आहे का? सीताने रडत रडत सगळी हकीकत सांगितली। माझ्या नवऱ्याने मला थोबाडीत मारलं। आता मी त्याच्यासोबत राहणार नाही। मी माहेरी चालले। साधूंनी शांतपणे तिला समजावलं, माते, रागात घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो। तूही कदाचित काही बोलली असशील, ज्यामुळे त्याचा राग वाढला असेल। पण आता रात्री जंगलात जाणं धोक्याचं आहे। हिंस्र प्राणी तुम्हाला आणि मुलांना हानी पोहोचवू शकतात। कृपा करून आज रात्री माझ्या आश्रमात थांबा। उद्या सकाळी तुझ्या इच्छेप्रमाणे जा। सीता थोडी नाखुश होती, पण साधूंच्या प्रेमळ बोलण्याने ती तयार झाली। ती म्हणाली, ठीक आहे, मी आज रात्री आश्रमात थांबते, पण उद्या मी माहेरीच जाईन। आश्रमातील रात्र साधूंनी सीता आणि तिच्या मुलांसाठी जेवण बनवलं। मुलांना खूप भूक लागली होती। साधूंनी त्यांना प्रेमाने जेवण वाढलं आणि म्हणाले, तुम्ही माझ्या झोपडीत झोपा, मी बाहेर झोपेन। सीता आणि मुलं झोपडीत झोपले, तर साधू रात्री थंडी आणि किड्यांचा त्रास सहन करत बाहेर झोपले। सकाळ झाली तेव्हा सीता म्हणाली, महाराज, आता मी माहेरी जाईन। साधूंनी शांतपणे मान डोलावली आणि म्हणाले, जशी तुझी इच्छा। माहेरी पोहोचल्यावर सीता मुलांना घेऊन माहेरी पोहोचली। तिच्या आई वडिलांनी तिला आणि मुलांना पाहिलं, पण राम सोबत नाही हे पाहून त्यांना काळजी वाटली। सीताचा चेहरा रागाने लाल झाला होता। तिच्या वडिलांनी विचारलं, मुली, काय झालं? तुझा नवरा का नाही आला? सीताने सांगितलं, त्याने मला थोबाडीत मारलं। आता मी त्याच्यासोबत कधीच राहणार नाही। मी इथेच राहीन, नाहीतर मी स्वतःला संपवून टाकीन। वडिलांनी शांतपणे विचारलं, मुली, खरं खरं सांग, टाळी एका हाताने वाजत नाही। तूही काही बोलली असशील, नाही का? पण सीताने आपण नवऱ्याला उलट-सुलट बोलल्याचं लपवलं आणि म्हणाली, माझी काहीच चूक नाही। त्याने मला विनाकारण मारलं। वडिलांना कळलं की सीता रागात आहे आणि ती खरं बोलत नाही। त्यांनी तिला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकेना। शेवटी त्यांनी तिला थोडा वेळ आराम करायला सांगितलं। रामच्या घरी दुसरीकडे, रामच्या घरी त्याच्या आई वडिलांनी सकाळी पाहिलं की सीता आणि मुलं घरी नाहीत। त्यांनी रामला विचारलं, सुनबाई कुठे आहे? रामने सांगितलं, काल आमचं भांडण झालं आणि ती मुलांना घेऊन माहेरी निघून गेली। वडिलांनी विचारलं, भांडण का झालं?
राम म्हणाला, तिने मला खूप वाईट शब्द बोलले, म्हणून रागाच्या भरात मी तिला थोबाडीत मारली. वडील संतापले आणि म्हणाले, राम, तू चूक केलीस. ती तुझ्या घराची लक्ष्मी आहे. ज्या घरात स्त्रीचा सन्मान होत नाही ते घर स्मशानासारखं होतं. तिने वाईट बोललं असेल तरी तुला शांत राहायला हवं होतं. मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की घराची लक्ष्मी असलेल्या स्त्रियांमध्ये 5 खास गुण असतात. संयम, रागावर नियंत्रण ठेवणारी स्त्री घराला सुखी ठेवते. प्रेम, आपल्या कुटुंबावर निस्वार्थ प्रेम करणारी स्त्री घराला जोडते. क्षमा, चुका माफ करणारी स्त्री घरात शांतता राखते. कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणारी स्त्री घराला समृद्ध करते. सन्मान, स्वतःचा आणि कुटुंबाचा सन्मान जपणारी स्त्री घराला उज्ज्वल करते. सीताने रागात चुकीचा निर्णय घेतला, पण साधूंच्या मार्गदर्शनामुळे तिला आपली चूक कळली. रामनेही आपली चूक मान्य केली आणि सासर माहेरी गेला. दोघांनी एकमेकांना माफ केलं आणि पुन्हा सुखी संसार सुरू केला. मित्रांनो, तुमच्या घरातही अशी लक्ष्मी आहे. तिचा सन्मान करा, तिच्या गुणांना प्रोत्साहन द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता लक्ष्मी.